नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय समाजातील विविधता आणि एकता याचा अभ्यास करणार आहोत. भारतीय समाजाचा परिचय यामधील प्रकरण 3 आहे, भारतीय समाजातील विविधता आणि एकता. यामध्ये आपण 3 टॉपिक अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला आहे भारतीय समाजातील विविधता, विविधतेतील एकता आणि राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने. प्रस्तावना. विविधतेत एकता असलेला देश अशी भारताची ओळख आहे. या विधानाचा आधार घेऊन आपण या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील वैविध्य आणि ऐक्याचे पैलू आणि निर्देशकावर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय ऐक्यासमोरील आव्हानांवरही चर्चा करू. भारतीय वैविध्याचे स्रोत अनेक आहेत. त्यापैकी वांशिक मूळ, धर्म, जाती, आदिम संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, सांस्कृतिक आणि उपसांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान आणि विचारधारा, भौगोलिक भेद ही काही ठळक स्रोत आहेत. याखेरीज विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य कायमच अधोरेखित होते. ऐक्यभाव म्हणजे एकजूट किंवा एकात्मभाव होय. यामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय किंवा संस्था आणि त्यांच्या श्रद्धा परस्परांशी जोडलेल्या राहतात. प्रस्थापित संरचना, नियम आणि मूल्यांच्या माध्यमातून अपेक्षित ऐक्यभाव समाजात रुजवला जातो. विविधतेत एकता या संज्ञेतून वैविध्याखेरीज एकात्मता भाव असा अर्थ प्रतीत होतो. विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंग, पंथ, संस्कृती आणि धार्मिक पद्धतीतील व्यक्तिगत सामाजिक फरकातून अधोरेखित होते. विविधतेत एकता या सूत्रानुसार फरक हे संघर्षाचे कारण मानले जात नाही. असे असले तरी या प्रकरणात आपण देशातील एकतेला आव्हान निर्माण करणाऱ्या काही वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, वर्गीय आणि लिंगभावात्मक घटकांचाही विचार करणार आहोत. भारतीय समाजातील विविधता या प्रकरणातील पहिला मुद्दा आहे भारतीय समाजातील विविधता. भारतीय समाजात अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. शब्दकोशानुसार वैविध्य म्हणजे विभिन्नता किंवा फरक होय. प्रकरणाच्या या भागामध्ये आपण वैविध्यतेच्या प्रभावी स्रोतावर चर्चा करणार आहोत. यामध्ये भारतीय समाजातील वंश, धर्म, भाषा, जात, वर्ग आणि लिंगभाव या स्रोतांचा समावेश होतो. आपल्याला इथे समानता याबद्दल एक चित्र दिले आहे आणि समानतेचे आपल्याला फरक इथं समजावून घेण्यास सांगितलेला आहे. आता वांशिक विविधता. येथे प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात देऊन समानता दर्शवलेली आहे आणि आपल्याला समानतेचं इथं चित्र दिलेलं आहे. आता वांशिक विविधता. वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. A.W. ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. अशा गटांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोड्याफार फरकाने समान असतात. काही अनुवंशिक वैशिष्ट्यांच्या आधारे वंशिक वर्गीकरण केलेले असते. वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्यांचा आधार घेतला आहे अशा वैशिष्ट्यांना वंशीय निकष असे संबोधले जाते. भारतातील कोट्यावधी लोकसंख्येचे पद्धतशीर संस्कृती वर्णन करणे हे अवघड काम आहे. तथापि जे. एच. हटन, डी. एन. मुजुमदार आणि डॉ. बी. एस. गुहा यासारख्या अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येच्या
लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्गीकरण केले आहे. यापैकी डॉक्टर B.S. गुहा यांनी केलेले वर्गीकरण पाहूयात. यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे सहा प्रमुख वंश आधारित गट पडतात. ते आपल्याला इथे दिलेले आहेत. वांशिक वर्गीकरण जे डॉक्टर B.S. गुहा यांनी वर्गीकरण केलेले आहे आणि त्या वर्गीकरणानुसार वांशिकतेचे प्रमुख 6 गट आधारित आहेत. नेग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रोलॉइड, मंगोलाइड, मेडिटरेनियन किंवा द्रविडियन, वेस्टर्न ब्राझिसेपल आणि नॉर्डिक असे 6 प्रमुख वंश आधारित गट आपल्याला इथं दिलेलं आहेत. अभ्यासकांनी अलीकडेच नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जगभरात कुठेही शुद्ध वंशगट नाही. पुरातन वंशगट संमिश्र आहेत. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून झालेल्या स्थलांतरामुळे वर नमूद केलेल्या वंशांमध्ये संमिश्रता आली आहे. यामुळे भारतीयांमध्ये वंश आधारित बहुजिनसीपणाचे प्रमाण प्रचंड आहे. अशा प्रकारे आज मानव जातीचे वंश आधारित वर्गीकरण केलेले असले तरी त्यांच्यातील भेद जाणून घेण्याचे आधार मात्र मर्यादित नाहीत. म्हणजेच आता केवळ बाह्य शारीरिक बांधा हा एकमेव निकष वापरला जात नाही. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. असा अभ्यास वैध आणि विश्वसनीय असतो. आता आपल्याला धार्मिक विविधता दिलेली आहे. धार्मिक विविधता धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजामध्ये धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे. धार्मिक मतप्रणालीचा आर्थिक उपक्रम, राजकीय चळवळी, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद यावर प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश असला तरी संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जपली जाते. भारत हा असा देश आहे जिथे आदिम समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या धर्मांचा इथे उगम झाला आणि भरभराटही झाली. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभावही आढळतो. यांपैकी प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना आणि श्रद्धा भिन्न आहेत. तरीही हे धर्म भारतीय समाजात एकोप्याने नांदतात. भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कांमध्ये नमूद केलेला आहे. जगभरात भारतीय धर्माचा विलक्षण प्रभाव पाहावयास मिळतो. प्रत्येक प्रमुख धर्माचे तत्त्वप्रणाली, पंथ आणि संप्रदाय यामध्ये उपविभाजन झाले आहे. पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये धार्मिक अस्मितांवर आधारित भारतातील धार्मिक गटांचे वितरण नमूद केलेले आहे. आपल्याला इथे धार्मिक गट लोकसंख्या त्यांची कोटीमध्ये आणि लोकसंख्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला इथे दिलेली आहे टक्केवारीमध्ये. आता हिंदू धार्मिक गट यांची लोकसंख्या आहे 96.63 कोटीमध्ये दिलेली आहे आपल्याला इथे. लोकसंख्या पर्सेंटेजमध्ये 79.80%. मुस्लिम 17.22 कोटी 14%, 14.20%. ख्रिश्चन 2.87 कोटी आणि लोकसंख्या टक्केवारीमध्ये 2.30. शीख 2.8, लोकसंख्या 1.70%. बौद्ध 0.84,
लोकसंख्या 0% मध्ये 0.70, जैन 0.45% मध्ये 0.40, इतर धर्म आणि पंथ 0.79, 0.70, धर्म सांगितला नाही इतर 0.29 आणि 0.20. असे आपल्याला इथे धार्मिक गटाचे वर्गीकरण आणि त्यांची लोकसंख्या संख्येमध्ये, कोटीमध्ये आणि टक्केवारीमध्ये आपल्याला इथं दिलेली आहे. एखाद्या धर्माचे अनुयायी समान श्रद्धा बाळगणारे आणि समान पद्धती बाळगणारे आहेत असे आपल्याला गृहीत धरता येणार नाही. धर्म अनुयायांच्या अंतर्गत उपगटांनी पवित्र साहित्य आणि वांशिक स्थानाचे विविध अर्थ लावले आहेत. धर्माचे अनुयायी एकत्रितपणे धार्मिक उत्सव आणि प्रसंग साजरे करतात. अशा उत्सवामुळे सर्व धर्माचे लोक एकत्र येतात, जसे की गणपती, दिवाळी, रमजान ईद, पतेती, ख्रिसमस इत्यादी उत्सव नमूद करता येतील. अशा काही महत्त्वाच्या उत्सवांच्या दिवशी भारत सरकारनेही शासकीय सुट्ट्या जाहीर केले आहे. लोकांना उत्सव साजरे करता यावे हा यामागचा हेतू आहे. उदाहरणार्थ गुड फ्रायडे, रामनवमी, ईद उल फित्र या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आणि उदाहरणार्थ कोलकात्यामध्ये दीपोत्सव, दिवाळी हा सण ज्यूविश दीपोत्सवासोबत हन्नुकाह हा सण साजरा केला जातो. आपल्याला इथे धार्मिक विविधतेचं चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांची चिन्ह, वेगवेगळ्या धर्मांचे जे प्रतीक असते ते आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक धर्माचे प्रतीकं दिलेली आहेत आणि धार्मिक विविधता इथे दर्शवलेली आहे. आता आपल्याला एक कृती दिलेली आहे. प्रत्येकी 5 ते 7 विद्यार्थ्यांचे गट तयार करा. प्रत्येक गटाने एक धर्म निवडा. प्रत्येक धर्माच्या 5 अनुयायांची मुलाखत घ्या. त्यांच्या धार्मिक प्रथा, परंपरांची माहिती घ्या. तुम्हाला मिळालेल्या माहितीचा अहवाल लिहा. तुमचा अहवाल वर्गासमोर सादर करा. असं आपल्याला कृती दिलेली आहे. आता भाषिक विविधता. बहुभाषिकता हे भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सन 1956 मध्ये भाषेच्या आधाराने भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. म्हणून विशिष्ट राज्यातील रहिवासी विशिष्ट भाषा बोलतात. भारत हा विविध भाषांनी नटलेला देश आहे. भारताच्या संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. यापैकी संस्कृत, तमिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत सरकारने या 3ही भाषांना विशेष दर्जा आणि मान्यता दिली आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा 1000 वर्षापेक्षा जुनी आहे. भारताच्या भाषिक धोरणाअंतर्गत अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे ही संकल्पना म्हणजे भारताचे खास वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य
दिले आहे. असे शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेने विकास होतो. भारतीय भाषिक धोरण बहुविविधतेला मान्यता देणारे आहे. प्रशासन, शिक्षण आणि इतर लोकसंपर्काच्या क्षेत्रामध्ये मातृभाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यास हे धोरण मान्यता देते. या धोरणाची अंमलबजावणी आणि अधीक्षण करण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत भाषा समितीची स्थापना केली आहे. आज भाषिक विविधतेचे संवर्धन करण्याची गरज आहे. वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक दुर्मिळ होत आहेत. मातृभाषा नाकारून इतर भाषांचा स्वीकार करण्यात येत आहे. भाषिक वैविधतेचे जतन करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. भाषिक विविधता हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. आता आपल्याला भारतातील भाषा परिवाराचे वर्गीकरण दिलेले आहे. इथे आपल्याला भाषा दिलेल्या आहेत आणि ते जे आपल्याला भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांचा एरिया आणि त्यांची भाषा इथं आपल्याला दिलेलं आहे. भाषेचे वर्गीकरण केलेलं आहे इथे. आता इंडो आर्यन समाज. इंडो आर्यनमध्ये संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, कच्ची, सिंध, मराठी, ओरिया, आसामी, उर्दू, कोंकणी, बिहारी, अवधी, छत्तीसगढी, बुघेली आणि अलवारी अशा इंडो आर्यन म्हणजे आर्यावर्तमध्ये या भाषा बोलल्या जातात. जे द्रविडियन आहेत त्यांच्या भाषा तेलुगू, कुरुख, ओराऑन, मालेर, कुई, पारजी, कोलमी, तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटी, कुर्गी आणि तोडा अशा द्रविडियन लोकांच्या भाषा आहेत. आता ऑस्ट्रो आसियाटिक म्हणजेच निषाद, मुंडा यामध्ये मुंडरी, संताली, हो यासारख्या 14 भाषांचा समावेश होतो. मोन, खमेर याचे खासी आणि निकोबारी हे 2 उपगट पडतात. आता पुढील भाषेचा गट आहे सिनो तिबेटियन किराता. याचे 3 उपविभाग आहेत. तिबेटो हिमालयन, हिमालयी भाषा आणि भूतिया भाषा असे यांचे भाषेचे प्रकार आहेत. आता अंदमानचे आदिवासी या लोक या भाषेमध्ये बोलतात. आक्का-झेरू ओंगम आणि सेंतिनेली या भाषा ते बोलतात. आता आपल्याला सन 2011 ची जनगणना एकूण लोकसंख्येतील भाषिक टक्क्यामध्ये इथे दिलेले आहे. आता आपल्याला एका बाजूला भाषा दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाषिक टक्केवारीमध्ये इथं दिलेलं आहे. आता हिंदी बोलणारे सर्वात जास्त हिंदी भाषिक आहेत 57.1%, इंग्रजी 10.6%, बंगाली 8.9%, मराठी 8.2%, तेलुगू 7.8%, तमिळ 6.3%, गुजराती 5.0%, उर्दू 5.2%, कन्नड 4.94%, ओडिया 3.56%, पंजाबी 3.02%, मल्याळम 2.9%, संस्कृत 0.01%, सर्वात खूपच कमी 0.01% ही संस्कृत भाषा बोलली जाते. अशा हिंदी भाषा 57.1% हिंदी भाषा बोलली जाते. मराठी भाषा 8.2%, इंग्रजी 10.6%, बंगाली
8.9% लोक बंगाली भाषा बोलतात. गुजराती 5.0%, उर्दू 5.2%, कन्नड 4.94%, ओडिया 3.56%, पंजाबी बोलणारे लोक 3.02% आणि मल्याळम 2.2% आणि संस्कृत 0.01% अशा भाषा बोलल्या जातात. अशी लोकसंख्येतील एकूण भाषेमध्ये टक्केवारी दिलेली आहे. आता ऑल इंडिया रेडिओ इथं आपल्याला एक माहिती दिलेली आहे. ऑल इंडिया रेडिओ भाषिक विविधतेचा भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओ प्रसार भारतीला 23 भाषा आणि 179 बोलीमध्ये प्रसारण करावे लागते. आता कृती नंबर 2. 5 विद्यार्थ्यांचे गट करा. प्रत्येक गटाने भारतातील एक राज्य, भाषा आणि तेथील बोलीभाषा निवडा. शक्य असल्यास काही भाषा किंवा बोलीभाषांचे ध्वनिमुद्रण करा आणि ते तुमच्या वर्गाला ऐकवा. असं आपल्याला कृती दिलेली आहे. प्रादेशिक विविधता. एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी आहे. अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिनसीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. तथापि संकुचित प्रादेशिक अस्मिता या व्यापक अस्मितांपासून स्वतंत्र नाहीत. उदाहरणार्थ, प्रत्येक प्रादेशिक अस्मिता संदर्भानुसार समजून घेणे गरजेचे आहे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपले जग इथे प्रादेशिक अस्मितेचा स्तर दिलेला आहे. प्रादेशिक अस्मितेचा स्तर सगळ्यात आतमधील गोल आहे पुणेरी, कोल्हापुरी आणि मुंबईकर. त्यानंतर 2 नंबरचा गट आहे महाराष्ट्रातील निवासी. त्यानंतर 3 नंबरचा आहे पिवळ्या रंगातील, हा भारतीय. आणि जो 4 नंबरचा आहे निळ्या रंगाचा, दक्षिण आशियाई. आणि 6 नंबरचा आहे जो आशियाई हिरव्या नंबरचा. पुणेरी, कोल्हापुरी आणि मुंबईकर हे केशरी रंगाचा आहे. महाराष्ट्रातील निवासी हे 2 नंबरला आहे. भारतीय 3 नंबरला आहे आणि दक्षिण आशिया 4 नंबरला आणि आशिया 5 नंबरला आहे. असं आपल्याला प्रादेशिक अस्मितेचे स्तर दिलेले आहे. प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे. उदाहरणार्थ 7 राज्ये असलेले ईशान्येकडील प्रदेश, ज्याला 7 सिस्टर्स असेही संबोधतात. तथापि राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यातील प्रदेश पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं आपल्याला इथं दिलेलं आहे. आता आपल्याला एक माहिती दिलेली आहे. भारतीय ईशान्येकडील राज्यामध्ये पुढील राज्यांचा समावेश होतो: अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा. या राज्यांना एकत्रितपणे 7 सिस्टर्स, ईशान्येकडील 7 भगिनी राज्ये असे देखील संबोधतात. ईशान्येकडील प्रदेश डोंगराळ असून सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आहे. भारतातील बहुसंख्य आदिम जमाती या राज्यामध्ये राहतात. उदाहरणार्थ गारो, खासी, नागा, मिझो, झोमी, लेप्चा, कुकी आणि बोडो. या जमातींची विशिष्ट शारीरिक गुणवैशिष्ट्ये असतात, असेही तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ त्वचेचा रंग, केसांचा पोत, चपटे नाक, बदामी डोळे, दुमडलेल्या पापण्या इत्यादी यांची शारीरिक गुणवैशिष्ट्ये
आहेत. उपरोक्त प्रत्येक समुदायाला विशिष्ट इतिहास, लोकसाहित्य, नृत्य, परंपरा आणि संगीताची पार्श्वभूमी आहे. या समुदायांचा इतर संस्कृतीशी संपर्क आल्यानंतर पार्श्वभूमीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर होणे ही बाब काही नवीन नाही. या भागामध्ये भारतीय उपखंड आणि भारताच्या बाहेरील भागातून लोक आले आहेत, अशी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता प्रत्येक प्रदेशाचे वैविध्य संपन्न आणि अनोखे असते. नद्या, जलस्रोत, मृदा, वने, खनिजे आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण या संदर्भात प्रदेशातील विविधतेचे वर्णन करता येते. एखाद्या प्रदेशातील लोक, वंश, वांशिकता, भाषा, बोलीभाषा, खाद्य, संस्कृती, रूढी, बोलण्या वागण्याच्या पद्धती, श्रद्धा आणि आचरण, कायदे आणि चालीरीती यासारख्या नियंत्रण व्यवस्था यामुळे तेथील लोकांमध्ये विविधता आढळते. प्रत्येक देशाचा स्वतःचा अद्वितीय असा इतिहास असतो. इतिहासाचे पडसाद त्या प्रदेशाच्या वर्तमान काळात पाहायला मिळतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव पाहायला मिळतो. जाती भिन्नता. भारतातील जाती विविधता. भारतातील जाती व्यवस्था हा येथील वैविध्याचा मोठा स्रोत आहे. इंग्रजीतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दात सापडतो. त्याचा अर्थ वर्ण असा होतो. भारतातील वेगवेगळ्या वांशिक व जाती समुदायांची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट, जात ही संज्ञा वापरली. समाजशास्त्रज्ञ जातीकडे दोन बाजूंनी पाहतात. पहिला आहे वर्ण आणि जाती. वर्ण म्हणजे हिंदूची 4 श्रेणींमध्ये केलेली रचना होय. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता भारतामध्ये जवळपास 35,000 जाती आहेत असं म्हटले जाते. यापैकी 751 जातींचा घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतातील सामाजिक संरचना जाती व्यवस्थेवर आधारित होती. जाती या समुदायांमधील संबंध वस्तू विनिमयावर आधारित असत. हा कृषी अर्थव्यवस्थेचा आधार होता. मात्र यामुळे समुदायांमध्ये विषमता आणि वंचित अवस्था निर्माण झाली. जाती व्यवस्थेमुळे विविध जातींमध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय होतो. विनिमयामध्ये दाते आणि ग्राहकांचा समावेश असतो. दात्याला जजमान म्हणून ओळखले जाते. जजमानास पूर्वी जमीनदार म्हणत. ग्राहकाला कामीन म्हणजे कारागीर किंवा शूद्र जातीतील असे म्हटले जाई. कामीन जजमानाला सेवा देत असत. त्याचा मोबदला त्यांना वस्तुरूपात म्हणजे धान्य, कपडे, राहण्याची जागा, मोफत अन्न, खटल्यांमध्ये सहाय्य, वापर करण्यासाठी पशु आणि साधने इत्यादी त्यांना मिळत असे. तथापि बाजारपेठ आणि चलन आधारित अर्थव्यवस्थेमुळे आता जजमानी व्यवस्थेचे महत्त्व कमी होत आहे. जाती व्यवस्था केवळ हिंदूमध्येच आहे असे नाही. मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मामध्येही
जाती सदृश विभाजन पाहायला मिळते. मुस्लिमांमधील अमीर, शेख, सय्यद, पठाण या मुस्लिमांमधील श्रेणी रचनेबद्दल आपल्याला माहिती आहे. याशिवाय मुस्लिमांमध्ये तेली, धोबी, दर्जी, शिवणकाम करणारे यासारख्या जातीही आहेत. भारतातील ख्रिश्चनांमधील जाती आधारित अस्मिता आपल्याला नवीन नाही. काही तज्ज्ञांच्या मते भारतातील ख्रिश्चनांचे मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात धर्मांतर झाले आहे. त्यामुळे काही धर्मांतरितांनी जातीव्यवस्थाही बरोबर नेली. सन 1950चा घटनात्मक आदेश सन 1990 मध्ये दुरुस्त करण्यात आला. त्यानुसार अनुसूचित जाती ही संज्ञा सूचीमध्ये नमूद हिंदू, शीख आणि बौद्धांसाठी वापरता येईल. तर अनुसूचित जमातीचा धर्म कोणताही असू शकेल. या माहितीवरून भारतातील जाती विविधतेची कल्पना करू शकतो. आता वर्गविविधता. वर्गावर आधारित विविधता सर्वाधिक महत्त्वाची आहे. तुम्ही इयत्ता 11वीचा अभ्यास केला आहे. वर्ग हा प्रामुख्याने आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि 2 नंबरचा आहे शिक्षण यावर आधारित असतो. या 2 घटकामध्ये वर्ग हा प्रामुख्याने आधारित असतो, जो की पहिला आहे आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि दुसरा आहे शिक्षण यावर आधारित असतो. आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारांवर, निवडीवर, पूर्वग्रहावर, स्वप्न अशा आकांक्षांवर दिसून येतो. आपण कोणत्याही आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबाबतच्या जाणिवेनुसार आपण वास्तवात जगत असतो. उदाहरणार्थ, आपण सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची, जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून, शिक्षण कुठे घ्यायचे, लग्न कसे करायचे असे सगळे निर्णय आपण आर्थिक वर्गानुसारच घेतो. भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत. बहुतांश लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहेत, असे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता लिंगभाव आधारित विविधता याचे इथं चित्र दिलेलं आहे. लिंगभाव आधारित विविधता हा टॉपिक आपण पाहणार आहोत. लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लिंग, सेक्स किंवा लिंगभाव, जेंडर यातील फरक समजून घ्यावा लागतो. आपण इयत्ता 11वीच्या समाजशास्त्रातील अभ्यासक्रमातही समाजाचा वर्ग स्तरीकरणाचा पाया म्हणून लिंगभावाचा उल्लेख आलेला दिसतो. लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी सामाजिक संकल्पना जोडलेली आपणास दिसून येते, जे दुहेरी लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता याच्याशी निगडीत आहे. लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री-पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती-तो इत्यादी सीमारेषांपलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणिवेमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो. या संदर्भात तुम्हाला LGBT ही आद्याक्षरे हे परिचित असतील. याची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. लिस्बियन, L म्हणजे लिस्बियन,
स्त्री आणि पुरुषांमधील शारीरिक संबंध. गे म्हणजे पुरुष आणि पुरुषांमधील समलैंगिक शारीरिक संबंध. बायसेक्स्युअल म्हणजे जी व्यक्ती कोणत्याही दोन लिंगाशी उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष आकर्षित असते अशी. तृतीयपंथी. टी. एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिकता, लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे, असे आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे हे सामाजिक संस्कारातून, बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यातून ठरवले जातात. यामुळेच दोन समाजामध्ये फरक जाणवतो किंवा एखाद्या समाजातील दोन गट देखील वेगवेगळे असतात. यातूनच समाजातील बहुसामान्यतेचा म्हणजेच या नियमानुसार लिंगभावातील फरकाचे सामान्यीकरण केले जाते. बहुसामान्यतेचा प्रभाव लक्षात येतो. हा नियम समाजातील कुटुंब, लग्न, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्म यासारख्या संस्थांमध्ये लागू होतो. काही व्यक्ती, गट आणि समाजांनी द्वयी, बिनारी या संकल्पनेलाच आव्हान दिले आहे आणि त्यामुळे लैंगिकता आणि लिंगभावात्मक बहुलता ही अधिक समावेशक झालेली दिसून येते. लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना विविधतेला कारणीभूत आणखी एक संज्ञा आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. लिंगभावाचे प्रकटीकरण. ही संज्ञा लिंगभाव सामाजिकरणाशी संबंधित आहे. आपल्याला लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. म्हणजेच जे द्वय लिंग व्यवस्थेत बसत नाहीत असे लोक आहेत. लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही. ही आपल्या भारतीय परंपरेचा भाग आहे. द्वय लिंग व्यवस्थेत न बसणाऱ्या भारतीय देवतांचीही उदाहरणे आहेत. आता लैंगिकता. एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निवड नव्हे, अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्ही LGBT, लेस्बियन, गाय, बायसेक्शुअल अँड ट्रान्सजेंडर चळवळीबद्दल ऐकले असेल. दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असे ऐतिहासिक निवाडा केला. तो तुम्हाला ठाऊक असेल. भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. लिंगभावाधारित भिन्नतेविषयी जागरूकता आणि संवेदनशीलतेमुळे लिंगभावासंबंधी अज्ञान आणि गैरसमजुती दूर करता येतील. दुसरा आहे विविध लिंगभावासंबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देता येईल. ज्या व्यक्तीचा लिंगभाव समानुरूप नाही तिच्याबाबत द्वेष, हिंसा, पूर्वग्रह, शोषण होणार नाही. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येईल अशी लिंगभावाधारित भिन्नतेविषयी जागृती आणि संवेदनशीलता इथं दिलेली आहे. आता कृती नंबर 3 आहे. अलीकडे पारित झालेल्या तृतीयपंथी विधेयकाला
प्रोटेक्शन ऑफ राईट्स ॲक्ट 2019 विरोध होत आहे. या विधेयकाबाबत माहिती मिळवा आणि वर्गात चर्चा करा, असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता आपण पुढील टॉपिक जो विविधतेत एकता हा पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.